नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. सुरीनेही कापता येईल असं घट्टसर दही कसं बनवायचं आणि त्यासोबतच दही आंबट होऊ नये यासाठी पण मी टिप्स देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. मी इथं दूध तापवण्यासाठी स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे. पातेल्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, जेणेकरून ह्याच्यामध्ये दूध जे तापलेलं आहे ते तळाला चिकटणार नाही, खाली लागणार नाही यासाठी थोडंसं पाणी टाकल्यानंतर 1 लिटर इथं गाईचं दूध घेतलेलं आहे. दही बनवण्यासाठी मी इथं गाईचं दूध घेतलेलं आहे. तुम्ही म्हशीचं दूध सुद्धा घेऊ शकता. हे दूध पॅकेटमधील नाहीये, अगदी ताजं गाईचं दूध आहे. आता त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी वापरलेलं आहे आणि गाईचं दूध थोडंसं पातळ असतं, त्यामुळं आपण हे गाईचे दूध म्हणजेच हे पातेल्यातील दूध थोडंसं उकळून घेऊया, जेणेकरून 1 लिटर दुधाचं पाऊण लिटर दूध आटवून तयार होईल. तोपर्यंत आपण हे दूध गॅसवरती उकळून घेऊया, थोडंसं आटवून घेऊया. मध्ये मध्ये असंच मिक्सरच्या साह्याने साय आल्यानंतर जमा झाल्यानंतर आपण मिसळून घेऊया. तर बघू शकता मंडळी, इथं मी 1 लिटर दुधाचं पाऊण लिटर दूध म्हणजेच आटवून घेतलेलं आहे. आता त्यानंतर परत थोडंसं गॅस बंद केल्यानंतर वरती साय जमा झाली आहे. परत एकदा मी मिक्सरच्या साह्याने अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे आणि पूर्ण टेम्परेचर एकसारखं पातेल्यामध्ये दुधामध्ये होतं. त्यानंतर मी अर्ध्या ते 1 तासानंतर दूध थोडंसं कोमट झाल्यानंतर 1 ते 15 मोजेपर्यंत म्हणजेच 1 ते 15 अंक मोजेपर्यंत दुधामध्ये बोट ठेवलं. 15 म्हणेपर्यंत जर समजा बोटाला इथं चटका जाणवला तर समजून घ्या की दही लावण्यासाठी हे दूध आपलं योग्य झालेलं आहे. त्यानंतर काय करायचं आहे की वाटीमध्ये मी इथं 3 चमचे पोहे खाण्याचा 3 चमचं इथं विरजण घेतलेलं आहे, म्हणजेच दही. आता इथं पाऊण लिटर दुधासाठी मी 3 चमचे दही घेतलेलं आहे. दही घेतल्यानंतर चमच्याच्या साह्याने अगदी पूर्ण असं 1 ते 2 मिनटं हे दही पूर्ण फेटून घ्यायचं आहे. अगदी खूपच घट्ट दही असेल तर अशा प्रकारे बघा फेटून घ्यायचं आहे, पूर्ण पातळ थोडंसं करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे दही पूर्ण फेटून झालं की ह्याच्यामध्ये आपण जे तापवलेलं दूध आहे ना, त्यातीलच थोडंसं दूध या दह्यामध्ये थोडंसं टाकून घेऊया आणि परत एकदा चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेऊया. तर बघा मंडळी, अशा प्रकारे आपण ह्या दह्यामध्ये थोडंसं दूध मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण दही लावण्यासाठी एखादं भांडं घेऊया. तर मी इथं दही लावण्यासाठी एक पसरट स्टीलचं भांडं घेतलेलं आहे, जेणेकरून तुम्ही पण जेव्हा दही बनवाल तर ते भांडं तुम्ही पसरटच घ्या, कारण पसरट भांड्यामध्ये दह्यामध्ये पाणी होत नाही, पाणी जमाच होत नाही. तर अशा प्रकारे मी इथं वाटीमधील दही या भांड्यामध्ये सर्वत्र असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पसरून घेतलेलं आहे आणि ह्या दह्यामध्येच आपण ह्या भांड्यामध्ये आपण तापवलेलं दूध आता टाकून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भांड्यामध्ये आपण संपूर्ण दूध इथं टाकून घेतलेलं आहे. दूध टाकल्यानंतर परत एकदा मिक्सरच्या साह्याने पूर्ण असं हे मिक्सर याच्यामध्ये दुधामध्ये आपण फिरून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर ह्याच भांड्यावरती आपण लगेचच झाकण ठेवायचं आहे आणि हे झाकण ठेवून अगदी आपण 5 ते 6 तास याला उघडायचं नाहीये. हे झाकण अगदी घट्ट ठेवायचं आहे असंच आणि किचन ओट्यावरतीच म्हणजे फ्रीजमध्ये न ठेवता फ्रीजच्या बाहेरच असं आपण हे झाकण 5 ते 6 तास ठेवणार आहोत. तोपर्यंत याचं झाकण आपण उघडायचं नाहीये किंवा काढायचं नाहीये. 5 ते 6 तास झाल्यानंतर 2 तास आपण फ्रीजमध्ये हे भांडं दह्याचं भांडं ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता म्हणजेच एक 8 तासानंतर इथं आपलं दही छान असं घट्टसर जसं डेअरीमध्ये मिळतं अगदी तसंच तयार झालेलं आहे. पण मंडळी, आपण इथं म्हशीच्या दुधाच्या ऐवजी किंवा फुल फॅट दुधाऐवजी इथं आपण गाईचं दूध वापरलेलं होतं. गाईचं दूध हे पातळ होतं, त्यामुळे इथं आणि सध्या आहे उन्हाळ्याचे दिवस, तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दह्यामध्ये थोडंसं पाणी जमा होतं, कारण उन्हाळ्यामध्ये उष्ण वातावरण असतं आणि त्यामुळे इथं फक्त पोहे खाण्याचे 1 चमचा याच्यापेक्षा पण कमी ह्या दह्यामध्ये थोडंसं पाणी जमा झालेलं आहे आणि उन्हाळ्यामध्ये पाणी हे दह्यामध्ये जमा होतच. तर बघू अशा प्रकारे आपलं इथं दही तयार झालेलं आहे. तुम्हाला मी दाखवते चमच्यावरती घेऊन. आपलं असं घट्टसर असं गाईच्या दुधाचं दही इथं तयार झालेलं आहे. तर तुम्ही इथं म्हशीचा दुधाचा वापर सुद्धा करू शकता दही लावण्यासाठी आणि या दह्याचा कलर थोडासा पिवळसर आलेला आहे, कारण गाईच्या दुधाचा रंग थोडासा लालसर किंवा पिवळसर पण असतो, हे तुम्हाला माहीतच असेल. तर असं हे आपलं दही लावण्याची टिप्स आहे. आता दही आंबट होऊ नये यासाठी मी तुम्हाला टिप्स देते. तर तुम्ही दही लावताना ज्या
पातेल्यामध्ये दूध तापवलं, त्याच पातेल्यामध्ये दही लावू नका, दुसऱ्या भांड्यामध्ये दही लावा. आणि जर तुम्हाला मातीचं भांडं मिळालं तर तुम्ही मातीच्या भांड्यामध्ये सुद्धा दही लावू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या भांड्यामध्ये पण तुम्ही दही लावणार असाल ते भांडं पसरट असावं, खूप असं खोलवर किंवा उंच उभट नसावं. आणि तुम्ही हे दही बघू शकता, अगदी मस्त आपलं घट्टसर असं दही तयार झालेलं आहे. तर मग आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. रेसिपी आवडली असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी या चॅनलवरती परत भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये.